लूक अध्याय 19:10 सांगते, मी हरवलेले शोधावयास व तारावयास आलेलो आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जशा वस्तू हरवतात तसंच काही वेळेस माणसं देखील हरवतात. उदाहरणार्थ, एखादं लहान मूल जेव्हा आपल्या आई वडिलांबरोबर किंवा मोठ्यांबरोबर बाजारामध्ये गर्दीच्या ठिकाणी जातं आणि जेव्हा ते आपल्या आई वडिलांचं किंवा मोठ्यांचा हात सोडून देतं, तेव्हा ते मूल त्या गर्दीमध्ये कुठेतरी हरवून जातं. एखादा प्रवासी प्रवास करत असताना ज्याला पोचायचं आहे त्या ठिकाणी न उतरता दुसऱ्याच एका अनोळख्या ठिकाणी उतरतो आणि इतरांशी संपर्क तुटतो, तेव्हा तो प्रवासी कुठेतरी हरवून जातो. तसंच मानवी जीवनामध्ये जेव्हा मानवाचा देवाबरोबर असलेला नातेसंबंध तुटून जातो किंवा अध्यात्म कुठेतरी कमी पडतो किंवा हरवून बसतो, अशा ह्या गर्दीच्या ठिकाणी माणूस देवापासून हरवून जातो. आजच्या शुभवर्तमानामध्ये उधळ्या पुत्राचा दाखला देण्यात आलेला आहे. अनेक विद्वान सांगतात की हा दाखल्याला दिलेला जो शीर्षक आहे उधळा पुत्र किंवा प्रॉडिगल सन, ह्याच्या ऐवजी प्रॉडिजियस फादर म्हणजेच एक अद्भुत किंवा असामान्य पिता हा उत्तम किंवा शोभून दिसतो. कारण ह्या दाखल्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हा मुलगा आपल्या वडिलांकडे आपल्या मालमत्तेचा हिस्सा, आपला वाटा मागतो आणि वडील कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न करता, कोणत्याही प्रकारचे नियम न लावता, कोणत्याही प्रकारची अट न घालता आपल्या मुलाने विचारलेला वाटा, आपल्या मुलाने विचारलेला हिस्सा त्याला देऊन टाकतो. ह्या दाखल्यातून येशू ख्रिस्ताला हेच सांगायचं आहे की तुमचा पिता प्रेमळ आहे. तुम्ही मागा तो तुम्हाला देईल, तुम्ही शोधा तुम्हाला तो सापडावयास मदत करेल, तुम्ही ठोका तुम्हाला तो उघडून दार तुम्हाला तुमच्यासाठी मोकळं करेल. काळ जातो, तो मुलगा आपलं होतं नव्हतं ते सर्व साठवून घेऊन जातो. त्याचे वडील त्याची वाट बघत असतात आणि एक दिवशी अचानक तो मुलगा येताना त्याला दिसतो आणि वडील लगेच धावत जाऊन त्याच्या समोर जातात, उभे राहतात. त्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारत नाही की मी दिलेली मालमत्ता तू काय केलीस, तू कुठे संपवलीस, तू त्याचा कसा वापर केलास, तू कुठे होतास. फक्त वडील एकच म्हणतात, जो हरवलेला होता तो सापडलेला आहे, जो मेलेला होता तो जिवंत झालेला आहे. आनंद करूया, उल्हास करूया, आपण हा आनंद, हा उल्हास साजरा करूया. कारण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे की स्वर्गीय पिता हा क्षमाशील आहे, स्वर्गीय पिता हा प्रेमळ आहे. जेव्हा जेव्हा आपण उठून त्याच्याकडे जातो तो तेव्हा आपल्याला क्षमा करत असतो, आपल्याला व्यंग मारत असतो आणि आपल्याला त्याच्या व्यंगेमध्ये, त्याच्या मायेच्या पंखाखाली तो घेत असतो. आज उपवास काळातील 4था रविवार साजरा करत आहोत. ह्या रविवारला लेतारे संडे किंवा रिजॉइस संडे म्हणजे आनंदाचा रविवार देखील म्हटलं जातं. कारण जो पुनरुत्थानाचा आनंद आहे तो आपण ह्या रविवारी साजरा करत आहोत. कारण ह्या रविवारी आपण आपल्या पापातून, आपण अडकलेल्या चिखलाच्या दरीतून उठून आपण पुन्हा एकदा त्या आपल्या स्वर्गीय पित्याकडे जात आहोत. आपण पश्चाताप करत आहोत, आपण आपल्या पापांची क्षमा मागत आहोत, आपण भानावर येत आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या पित्याबरोबर समेट करत आहोत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा उपवास काळ हा प्रेमाचा काळ आहे. हा उपवास काळ हा आशीर्वादाचा काळ आहे. हा उपवास काळ हा आपल्या जीवनामध्ये खोलवर जाण्याचा काळ आहे. हा उपवास काळ परमेश्वराच्या आशीर्वादाचा काळ आहे. मग जसा तो उधळा पुत्र जेव्हा भानावर आला, जेव्हा त्याने दृष्टीने डोळे उघडे करून आपलं संपूर्ण जे काही घडत होतं, आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं होतं त्याच्यावर परीक्षण केलं, ते बघितलं, तेव्हा तो आपल्या पित्याकडे परत आला. आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे ह्याचा आढावा आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनावर मनन चिंतन करून आपण आपल्या पित्याकडे पुन्हा मार्गक्रमण केलं पाहिजे. पश्चाताप करून आपण आपल्या पित्याकडे जाऊया. आपल्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी घडत आहेत, अनेक असे पाप प्रसंग आपण सामोरे जात आहोत. काही वेळेस सैतानाच्या मोहाला बळी पडून आपण त्या पापामध्ये रुतत आहोत. चोरी करणं, खोटं बोलणं, इतरांना लुबाडणं, इतरांना त्रास देणं, अशा प्रकारचे आपण गोष्टी करत आहोत. आणि अशा ह्या गोष्टी करत असताना आज येशू हा दाखला देऊन आपल्याला सांगत आहे की पश्चाताप करूया आणि त्या पित्याकडे पुन्हा जाऊया. कारण त्या पित्याच्या घरामध्ये आपल्यासाठी जागा भरपूर आहे. तो पिता आपल्यासाठी थांबलेला आहे. तो पिता
आपली वाट बघत आहे, म्हणून उठून त्याच्याकडे पुन्हा जाऊया. आपल्या जीवनामध्ये वलांडणाचा सण साजरा झाला पाहिजे आणि तो वलांडणाचा सण प्रत्येक मिसाच्या वेळी आपण साजरा करतो की आपल्या पापी दुनियेतून आपण पुण्याईच्या दुनियेकडे गेलं पाहिजे, आपल्या पापांपासून आपण पुण्याईकडे गेलं पाहिजे, आपल्या वाईट जीवनातून आपण संतांच्या जीवनाकडे गेलं पाहिजे. कारण प्रत्येक सण हा संत होण्यासाठी बोलावला गेलेला आहे. त्या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये ख्रिस्ताचा शब्द आपण ऐकला पाहिजे. त्या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं सेवन केलं पाहिजे. कारण ते आपल्या आध्यात्मिक जीवनाचं पोषण आहे. कारण तो जो कोणी त्याचं शरीर खातो व त्याचं रक्त पितो त्याला आध्यात्मिक जीवन मिळत असतं आणि त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होत असतं. माणसाला कितीही तो लांब गेला तरी परमेश्वर त्याला सोडत नाही. माणूस पापामध्ये जरी पडला तरी परमेश्वर त्याला त्या पापामध्ये टाकत नाही. आणि म्हणूनच यहेजकेलच्या पुस्तकामध्ये अध्याय 18 ओवी 23 आपल्याला सांगते की मनुष्याच्या मरणाने परमेश्वराला संतोष होत नाही, तर त्याने त्याचे मार्ग बदलून पुन्हा परमेश्वराकडे परत यावं, ह्याच्यातच परमेश्वराला संतोष होत असतो. माझं जीवन कुठे चाललेलं आहे? माझ्या जीवनामध्ये मी कुठे भरकटलेलो आहे? माझ्या जीवनामध्ये जो परमेश्वराची इच्छा आकांक्षा ज्या आहेत, ज्या योजना आहेत, त्या मी पूर्ण करत आहे का? की मी कुठेतरी माझ्या त्या दलदलीमध्ये, त्या पापाच्या चिखलामध्ये, त्या खोल दरीमध्ये रुतत चाललेलो आहे, पडत चाललेलो आहे आणि तिथेच व्यथित झालेलो आहे. परमेश्वर आज आपल्या प्रत्येकाला बोलावत आहे, त्याच्याजवळ जाऊया, आपलं जीवन भानावर आणण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वराची कृपा नेहमीच आपल्याला मिळत असते. मरिया मातेची मध्यस्थी नेहमीच आपल्याला मिळत असते. संतांची आणि देवदूतांची मध्यस्थी आपल्या प्रत्येकाला मिळत असते. तयारी लागते ती आपल्या मनाची, आपल्या अंतःकरणाची. आपलं अंतःकरण स्वच्छ करूया आणि त्याच स्वच्छ अंतःकरणाने, त्याच जीवाने आपण परमेश्वराकडे जाऊया. आजचं स्तोत्र आपल्याला सांगते, परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या. जेव्हा आपण परमेश्वराचा अनुभव घेतो, खरंच तो किती चांगला आहे, तो किती प्रेमळ आहे, तो किती क्षमाशील आहे हे आपल्याला समजतं आणि आपण त्याच्या पंखामध्ये, त्याच्या व्यंगेमध्ये राहत असतो. एक गीतकार म्हणतात, ह्या दुनियेच्या बाजारी तू भटकू नको, फळ नाही ज्याला ते तू पेरू नको, तू परतून ये जरा, तू परतून ये जरा. आपण त्या परमेश्वर पित्याकडे जाऊया आणि स्वर्गीय नंदनवनाचा आनंद घेऊया. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देवो.